जय शिवराय मावळ्यांनो, जय शिवराय। तर आज आपली सफर निघाली ती विकटगडला म्हणजेच पेबच्या किल्ल्याला। आणि ही जी सगळी मंडळी तुम्हाला दिसते ही माझ्याच एरियाची मंडळी आहे। माझ्या भावाचे मित्र आहेत सगळे आणि म्हणजे माझे मित्रच आहेत। तर खूप मजा येणार आहे आज। आणि आज आपण चाललोय पेबला वाया माथेरानच्या रूटने। निसर्गाचा राजा बघून आपण किल्ल्यात घुसणार आहोत। तर चला बघू आपली सफर काय बोलताय। चला मावळ्यांना सध्या आम्ही सनराईज बघितला। एकदम जबरदस्त निघाला बघायला। मस्त पॉईंट टू पॉईंट निघालेला वरती त्या डोंगराच्या पाटणा। फुल जबरदस्त व्ह्यू आहे सध्या। वातावरण पण खूप क्लिअर असल्यामुळे लांबचा पल्ला पण व्यवस्थित दिसतोय। तर चला आपला ट्रेक कंटिन्यू करूया। पेबगडाला जर भेट द्यायची असेल तर तुम्हाला तसं बघायला गेलं की 3 रस्ते आहेत। पनवेलवरनं पण रस्ता आहे आणि एक फणसवाडी हे खालचं पायथ्याचं गाव आहे तिकडे, जिकडनं प्रॉपर ट्रेक केला जातो। पण तिकडनं पाण्याची सोय नसल्यामुळे गरमीमध्ये सध्या सहसा तो ट्रेक टाळावा। तर आम्ही सध्या आलो आहे इकडनं निसर्गाच्या म्हणजे माथेरानच्याच रूटने। तर आम्ही मध्ये निसर्गाचा राजा म्हणून एक पॉईंट आहे तिथे मध्ये, तिथनं उतरलो आणि तिकडनं ट्रॅकच्या रूटने आम्ही चालत येतो। तुम्हाला तिकडे येण्यासाठी नेरळ हा बेस्ट स्टेशन आहे। कुठेही जर तुम्हाला माथेरानला येत असेल किंवा पेबला तर नेरळ हा बेस्ट स्टेशन आहे। तुम्हाला नेरळला येणं गरजेचंच आहे। नेरळहून सध्या ज्या ट्रॅव्हलरची प्राईस 80 रुपये होती ती 100 झालेली आहे। तर एक लक्षात करून या। आणि बाकीचा ट्रेक नॉर्मल आपलं ट्रॅकच्या आहे। तर मित्रांनो सध्या आपण पोहोचलोय निसर्गाचा राजा म्हणजेच कड्यावरच्या गणपतीच्या जवळ। की तुम्ही जसं बघू शकता माझ्या पाठी हा गणपती आहे। याची उंची जवळपास 52 फूट आहे आणि हा समुद्र सपाटीपासून 2000 फुटावरती आहे। पावसाळ्याचा नजारा खूप वेगळाच असतो, मस्त। सध्या सहज ट्रेक करायचा होता म्हणून आपला जवळपासचा पेबच बरा। तर मावळ्यांनो सध्या आपण विकटगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचलेलो आहे। आपला कड्यावरचा गणपती बघून झाला आणि आता आपण निघतो विकटगडकडे। चला मित्रांनो, तुम्ही त्या कड्यावरच्या गणपतीच्या पॉईंटच्या इकडनं जर खाली उतरलात तर थोडंसं पुढे आलो इथे छोटंसं दगडात मंदिर आहे, जे की शंकर देवाचं आणि गणपतीचे त्याचे 2 मूर्ती आहेत। तर तुम्ही इकडे आला की इकडनं ह्या रस्त्याने जर तुम्ही आलात ना माझ्या पाठच्या रस्त्याने की आला की हा सरळ रस्ता डाव्या साईडला कड्यावरच्या गणपतीच्या मंदिरापाशी जातो। आणि तसंच हा जो माझ्या पाठी उजवा रस्ता म्हणजे इकडनं आपण वरतून आल्यानंतर उजव्या साईडला पेब किल्ल्याकडे जातो।
तर मित्रांनो सध्या आपण व्ही शेपच्या खिंडीत पोहोचलेलो आहे. जसं की तुम्ही बघू शकता, तर जर आपण माथेरान साईडने आलो तिकडे लेफ्ट साईडला पडतो पनवेल आणि इकडनं राईट साईडला पडतं नेरळ. आणि हा जो ज्या खिंडीत सध्या उभा आहे तो व्ही शेप सारखा दिसतो जर आपण खाली फणसवाडीच्या गावातनं किंवा नेरळवरनं बघितलं तर. चला. मित्रांनो सध्या आपण लोखंडी पायऱ्यांपाशी पोहोचलेलो आहे माथेरानच्या रूटने. आणि जसं की बघू शकता पेब किल्ल्यावरती एक छोटंसं नेडे आहे इथे हलकासा. भाई 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 चला आपण बघूया वरती मंदिराकडे निघूया. काय मग मंडळी, एवढं भारी वाटतं तुम्हाला? तर मित्रांनो जर तुम्ही लोखंडी पायऱ्याने वरती आलात ना की राईट साईडला एक रस्ता जातो जो की मंदिराकडे घेऊन येतो वरती न जाता. तर इकडे आला की तुम्हाला इथे 4 पाण्याच्या टाक्या लागतात आणि एक इथे शंकर देवाचं मंदिर लागतं जे अजूनही आहे असं इथे. तर इकडे तुम्ही येणार तर इकडे मंदिराच्या बाजूची म्हणजे सगळ्यात शेवटची टाकी पाणी पिण्यासारखं आहे. इथे बादली वगैरे बांधलेली आहे व्यवस्थित रशीने, तर तुम्ही इकडचं पाणी पिण्यासाठी वापरू शकता. तर आम्ही निघतोय तटबंदीकडे. मित्रांनो सध्या आपण तटबंदीला पोहोचलोय किल्ल्याच्या, जी की माथेरानच्या इकडनं दिसते. तर कसा वाटतंय तुम्हाला? कसा राहिला आतापर्यंत एक्सपिरियन्स तुमचा? खूप भारी. खूप भारी. तू खाली बस, पोरं जरा आवली आहेत. क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
तर मित्रांनो सध्या आपण किल्ल्याच्या टॉपला म्हणजे मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहे. जिथे जी मंदिरात जी देवी आहे पेबी देवी, ही गडाच्या खालचं पेबगड जो हा किल्ल्याचं जे नाव आहे खाली पेबी देवी म्हणून आहे गावाच्या पायथ्याला, त्याच्यावरनं ह्या गडाचं नाव पेबगड पडलेलं आहे. आणि जर तुम्ही इकडनं बघणार तर इकडनं तुम्हाला भरपूर मोठा परिसर दिसतो, जसं की इकडे चंदेरी, हजीमलंग, ताहुली आणि इकडे कलावंतीन, प्रबळगड आणि इर्शाळगड पण. असा फार मोठा परिसर दिसतो गडावरतून, नक्की भेट द्या. मित्रांनो जर तुम्ही मंदिराच्या खाली जर मंदिरापासून जवळ खाली आलात ना, परत जर तुम्हाला फणसवाडीला जायचं असेल तर इकडे आले की तुम्हाला वाड्याचा अवशेष लागतं. इथे पायऱ्या बघू शकता तुम्ही. आणि भरपूर मोठा वाडा होता तसं काय. आणि इथे इथे एक छोटीशी रूमसुद्धा आहे अशी. आता ही कशासाठी यूज होतो ती माहीत नाही, आंघोळीसाठी किंवा किचनसाठी असेल नाही माहिती, पण हा एक छोटीशी रूमसारखं आहे. आणि बाकीचा हा वाडा आहे. किडे आहेत आतमध्ये, भरपूर किडे पडलेले तिथे. तर मित्रांनो सध्या आपण आलोय पेब किल्ल्याच्या गुहेपाशी. आम्ही माथेरानच्या इकडनं चढायला चालू केलेलं आणि आता मी उतरते फणसवाडी साईडला. सध्या आपण इथे पोहोचलेलो आहे. ह्या गुहेचा शिवाजी महाराजांनी धान्य कोठारांसाठी उपयोग केला होता असा स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेब किल्ल्याबाबत आहे. तर ही जी गुहा आहे त्याला दाखवतो मी आतमध्ये. या गुहेच्या इकडनं ना आपल्याला चंदेरी, म्हैसमा, हजीमलंग, ताहुली आणि इकडे हलकासा पेब आणि प्रबळगड दिसतो. तर खूप चांगला परिसर आहे इकडनं गुहेपासून, थंडावा फार आहे इथे. तर या नक्की भेट द्या. आता आम्ही निघतोय खाली. चला भेटूया पुढच्या ट्रेकला.
मित्रांनो सध्या आपला गड उतरून झालेला आहे आणि आम्ही सध्या पोहोचले फणसवाडीमध्ये आणि आता निघतो आम्ही स्टेशनकडे. मध्ये व्हिडिओ नाही काढले कारण थोडासा टेक्निकल इश्यू झाला होता. तर डायरेक्ट आता आम्ही खाली पोहोचलो तर मेन दगडाच्या ठिकाणी. चला भेटू पुढच्या नवीन ट्रेकला.